मागच्या 2 प्रॅक्टिकल पासून आमच्या मॅम एचओडी सरांपाशी परमिशन काढत होती बोटॅनिकल गार्डन मध्ये जाण्यासाठी. फायनली आज आम्हाला परमिशन भेटली आणि आम्ही निघले होते बोटॅनिकल गार्डन मध्ये जाण्यासाठी, जे की आमच्या एमजीएम मधल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूलाच आहे. आता तुम्ही म्हणत असाल बोटॅनिकल गार्डनला कशाला चालले. आमचं एक प्रॅक्टिकल आहे ज्याचं नाव आहे की प्लांट मधलं पॉइझन जे आहे फाइंड करायचं. तिथं गेल्याच मला भेटलं होता आंबा. इथं स्ट्रिक्टली म्हणले होते की कशाला पण हात लावायचा नाही, त्यांचे रूल्स रेग्युलेशन फॉलो तर करावंच लागते आपल्याला. गार्डन मध्ये गेलो आम्ही आणि खूप व्हरायटीचे प्लांट्स. आमची मॅम आम्हाला प्लांट्सचे इम्पॉर्टन्स आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते सांगत होते. मुलं तर खूपच इंटरेस्टने ऐकत होते आणि मुली बिचारा स्नॅप काढायच्या मागे लागले होते. हे तर बोटॅनिकल गार्डन कमी आंब्याची बागच जास्त दिसत होती. जिकडे बघा तिकडे आंब्याचे झाडं होते. काही स्टुडंट जे आहे तिथे बारकीने अभ्यास करत होते. प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन वाचणं आणि त्या प्लांटचं ऑब्झर्वेशन करणं हे सगळं करू लागले होते. काही स्टुडंट तिथली आदिवासाची ट्रिक यूज करून तिथला खंडीभर कचरा जाळण्याचा प्रयत्न करत होते. हे बघा हे प्लांट, याला सगळीकडेच काटे काटे आहेत आणि या प्लांटचं नाव आहे जिंजोरी. सायंटिफिक नेम आहे बुरा क्रिपिटन्सियल. लिव्हर रिलेटेड डिसीज साठी आपण याचा यूज करू शकतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे कोरफडचा जे यूज आहे ते खूप जण करतात. आता तुम्हाला त्याचा मेन यूज सांगते मी. ज्यांना पण कोणाला ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांनी कोरफडचा यूज करू शकता. बस याच 2 प्लांटचं ऑब्झर्वेशन केलं होतं मी, जे की मी तुमच्या पुढे मांडले. प्लांटचं ऑब्झर्वेशन करता करता आम्हाला पत्ताच लागला नाही की आमचा रिझल्ट लागला म्हणून. जसं आम्हाला कॉल आला की रिझल्ट आला म्हणून सगळ्यांची होश ठिकाण्यावर राहिली नव्हती. सगळेजण झाडाची थंडगार हवा खात रिझल्ट बघत होते. माझा जे रिझल्ट आहे ते ऑल क्लिअर आहे. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल की मी किती खुश आहे. आदल्या दिवशी लेकरं अभ्यास करून सेमिस्टरचे पेपर फोडायले. जे लेकरं वर्ष अभ्यास करत होते आणि त्यांची बॅक लागली त्यांचं वाईट वाटायला. आता तुम्हाला एक सांगते, हे प्लांटचे जे नाव फाइंड करा आणि याचे जे बेनिफिट आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून